आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली आमच्या संग्रहातली मुलाखत. या मुलाखतीचं प्रथम प्रसारण 1 एप्रिल 2018 रोजी FM गोल्ड वाहिनीवर करण्यात आलं होतं. एक एप्रिल ही तारीख सांगितली की या दिवशी कुणीही कितीही गंभीरपणे एखादी गोष्ट सांगितली तरी आपला चटकन विश्वास बसत नाही. आज मी समजा तुम्हाला सांगितलं की द ग्रेट क्रिकेट प्लेयर अजित वाडेकर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. तुम्हाला खरं वाटत नाहीये ना? ऐका तर मग. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना अजित वाडेकरचा नमस्कार. बघा म्हणजे आता आज आपल्या स्टुडिओमध्ये अजित वाडेकर उपस्थित आहेत, त्यामुळे धम्माल फटकेबाजी, क्रिकेटचे किस्से आणि मस्त मस्त गाणी सुद्धा आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम आपण अजित वाडेकर यांचं त्यांच्या वाढदिवशी स्वागत करूया. नमस्कार. आपल्या वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा. तुमच्या रूपाने आज खरं म्हटलं तर क्रिकेटचा एक चालता बोलता इतिहास आपण ज्याला म्हणू शकतो असा आमच्या स्टुडिओमध्ये आज हजर आहात, त्यामुळे आमचं भाग्य आहे तुमच्या वाढदिवशी तुमचं अभिष्ट चिंतन करण्याची संधी आम्हाला मिळते. अजित वाडेकर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, 1966 ते 1974 या काळात मैदान गाजवणारे फलंदाज, एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघाचे पहिले कर्णधार होण्याचा बहुमान त्यांच्याकडे जातो. एक मस्त प्रसन्न, दिलखुलास आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे अजित वाडेकर. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही ज्या वेळेला क्रिकेट सामने खेळत होता त्यावेळेला 5 दिवसांचा क्रिकेट कसोटी सामना आणि आता एक दिवसीय कडून आपण हळूहळू 2020 कडे आपली वाटचाल सुरू आहे, तर याकडे तुम्ही कसं पाहता? हल्ली मला वाटतं की ह्या जेट एज मध्ये लोकांना फार कमी वेळ असतो आणि त्यामुळेच मला वाटतं टेस्ट क्रिकेटचं महत्व जरा कमी होत चाललेलं आहे आणि म्हणूनच आमच्याकडे पहिल्यांदा वन डे क्रिकेट चालू झालं आणि वन डे नंतर मग आता 2020 येते. मला वाटतं आता 2020 नंतर 10-10 न येऊ म्हणजे झालं. पण 5 दिवसांचा कसोटी सामना आणि हे 2020चे सामने, तर याच्यामध्ये क्रिकेट जे आहे, खेळ जो आहे तो कुठे अधिक स्टेकला लागतो, काय सांगाल? मला वाटते चिकार फरक असतो, कारण 5 दिवसाच्या क्रिकेटमध्ये आपल्याला बराचसा विचार करावा लागतो, कारण प्रत्येक दिवसाचा खेळ हा निराळा असतो, प्रत्येक दिवसाची विकेट निराळी असते आणि त्यामुळे बराचसा आपल्याला विचार करावा लागतो की आता दुसऱ्या दिवशी कसं. एस्पेशली आपल्या देशात खेळताना एवढा जास्त विचार नाही करावा लागत जेवढा आपल्याला इंग्लंडमध्ये करावा लागतो, की जिथे दुसऱ्या दिवशी पाऊस पडू शकतो वगैरे आणि कधी खेळाचा वगैरे रंग बदलू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे इव्हन हवामान वगैरे कसं आहे हे पण सगळं आपल्याला बघावं लागतं पेपर्समध्ये वगैरे वाचून वगैरे. आणि म्हणूनच मला वाटते 5 दिवसाच्या क्रिकेटमध्ये जेवढा आपल्याला विचार करावा लागतो तेवढा वन डे क्रिकेटमध्ये करावा लागत नाही. वन डे क्रिकेटमध्ये फक्तच की 50 ओव्हर्सच असतात आणि आता तर 20 ओव्हर्सच झालेलं आहे आणि नंतर आणखी मला वाटतं पर 10 ओव्हर्स पण होऊ शकते, परंतु त्याच्यात जास्त विचार करण्याची संधीच मिळत नाहीये, कारण जेवढ्या जास्तीत जास्त धावा करायच्या तेवढ्या आपण करू शकतो. आणि आता फिल्डिंगमध्ये पण रिस्ट्रिक्शन्स त्याच्यात असतं आणि त्यामुळे जास्ती धावा पण करू शकतो आपण जर आपल्याकडे तेवढी क्षमता असली तर. पण म्हणजे एकूण हा इन्स्टंटचा जमाना आहे, तो खरं क्रिकेट, चांगलं क्रिकेट आपण ज्याला म्हणतो ते या सामन्यांमध्ये सुद्धा मिळू शकतं का? मला नाही वाटत की वन डे क्रिकेटमुळे आपल्याला खरं क्रिकेट किंवा क्रिकेटरची खरी क्षमता किती आहे आपल्याला कळू शकतं. हे कळू शकते जेव्हा तो निन्या हवामानामध्ये खेळू शकतो, निन्या विकेटवर खेळू शकतो, तेव्हाच आपल्या क्रिकेटरची क्षमता, आणि निन्या संघाविरुद्ध खेळू शकतो तेव्हा आपल्याला फक्त क्रिकेटरची क्षमता. त्याच्यासाठी मला वाटतं की वेळेचं महत्व आपल्याला द्यायला पाहिजे, की 5 दिवसाच्या क्रिकेटमध्ये आपल्याला निन्या प्रकारच्या विकेट्स मिळतात दर दिवशी आणि त्याच्यामुळे आपल्याला 2 इनिंग्स कशा कंप्लीट करायच्या, कसं जिंकायचं याचा पण विचार करावा लागतो. आणि म्हणून मला वाटतं की जास्ती मोठ्या दिवसाचे जे क्रिकेट असेल तेव्हा त्याच्यामुळे जास्ती आपल्याला क्रिकेटर्सची खरी क्षमता कळू शकते. परदेशातल्या भूमीवर भारताने पहिली मालिका जी जिंकली ती आपल्या नेतृत्वामध्ये जिंकली, तर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन्ही मालिकांचे अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील. 1971-72चा तो काळ सगळा कसा होता? खरोखर आम्ही वेस्ट इंडिजला जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला फारच म्हणजे लोकातल्या क्रिटिक्सनी वगैरे फारच कमी चान्सेस दिले होते, की कारण वेस्ट इंडिजचा संघ खरोखर चांगला होता. त्यांच्याकडे गॅरी सोबर्स होते, रोहन कनाय होते, रॉय फेड्रिक सारखे मोठे बॉलर्स होते, बेस्ली हॉल, ग्रिफिथ वगैरे सारखे बॉलर्स होते. फारच कमी चान्स आम्हाला दिला होता. आता तर आमचा संघ, आमच्याकडे एक सुनील गावस्कर एक फक्त म्हणजे तो पण नवोदित असा खेळाडू होता, पण आता त्यांनी बरंच नाव कमावलेलं होतं.
तो सोडून असा कोणी असं मोठा नव्हता. आमच्याकडे फक्त स्पिनर्स होते आणि वेस्ट इंडिजला साधारण विकेट्स फास्ट होतात, त्यामुळे आम्हाला बऱ्याचशा लोकांनी क्रिटिक्सनी वगैरे आम्हाला एवढे जास्ती आम्हाला चान्सेस नव्हते दिले. परंतु जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्हाला परिस्थिती जर थोडीशी निराळी दिसली. एक तर म्हणजे की आम्ही ठरवलं होतं की जे फास्ट बॉलर्स वगैरे असतील तेव्हा आम्ही त्यांना खेळून कसा वेळ काढायचा वगैरे, आणि जे स्पिनर्स असतील तेव्हा त्यांच्या विरुद्ध आम्ही रन्स करण्याचा प्रयत्न करायचा वगैरे. आणि नंतर जेव्हा टेस्ट मॅचेस जेव्हा असतील त्यावेळेस त्यावेळेस वन डे क्रिकेट नव्हतंच त्यावेळेस, म्हणजे सुरुवातीला तर टेस्ट मॅचेस असायच्या. त्या शेवटी विकेट्स थोड्याशा वोन आउट व्हायला लागतात, म्हणजे स्लो व्हायला लागतात. त्यावेळेस मग आपण आपल्या स्पिनर्सचा फायदा घ्यायचा, त्यांना जेवढी जास्तीत जास्त. आणि स्पिनर्सला जर विकेट्स घ्यायच्या असतील तर फिल्डिंग चांगली पाहिजे. तर मला वाटतं आम्ही फिल्डिंगवर चिकार आम्ही महत्व दिलं होतं. मला वाटतं की आम्ही टूरवर गेलो तर तिथे मला आठवत नाही की आम्ही एकही कॅच ड्रॉप केला, सगळे कॅचेस पकडले आणि त्याच्यामुळे मला वाटतं आम्ही जास्त जिंकू शकलो. आणि इंग्लंड बरोबरच्या सामन्यातलं काय सांगाल? इंग्लंडला पण आम्हाला आम्ही जेव्हा गेलो होतो 73 मध्ये, त्यावेळेस आम्हाला खरोखरच पहिल्या विकेट्स वगैरे आम्हाला पहिल्या 2-3 मॅचेस थोड्याशा वॉशआउट वगैरे झाल्या, तेव्हा मला कल्पना आली की या इथे सतत पाऊस वगैरे पडत असतो. परंतु नंतरच्या उरलेल्या ज्या मॅचेस होत्या साधारण 12 का 13 मॅचेस आम्हाला टेस्ट मॅच चालू होण्याच्या अगोदर खेळायला मिळतात आणि त्यामुळे आम्हाला उरलेल्या 10-11 मॅचेस होत्या त्या आम्हाला चांगल्या खेळायला मिळाल्या आणि ते चांगली आम्हाला प्रॅक्टिस मिळाली. आणि जेव्हा मी त्यांच्या काउंटी संघाच्या वेळेत खेळतो तिथे मोठे लँकेशायर काय किंवा यॉर्कशायर काय हे असे चांगल्या काउंटीज असतात, ससेक्स वगैरे, त्या काउंटीच्या अगेन्स्ट आम्ही ठरवलं होतं की कसंही करून आम्ही मॅच हरायची नाही, म्हणजे आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करायचा परंतु कसंही करून मॅच आम्ही, आणि त्या प्रयत्नात आम्ही यशस्वी झालो आणि त्यामुळे आमचा थोडासा विश्वास वाढला. आणि नशिबाने माझ्याकडे एक चांगला एक हुकमी एक्का होता, तो म्हणजे सुनील गावस्कर. आणि त्याला जसं मशीनमध्ये आपण कॉईन टाकलं की चॉकलेट येतं तसं त्याला जर सांगितलं की 100 केलं तर लगेच 200 रन्स करायचा वगैरे असं माझ्याकडे चांगले स्पिनर्स होते. आणि जसे प्रसन्ना काय, चंद्रशेखर काय आणि बिशन सिंग बेदी, आणि त्यांनी पण खरोखर चांगली बॉलिंग केली आणि त्यांना चांगली साथ दिली म्हणजे आमच्या फिल्डिंगनी, आणि त्यामुळे आम्ही मॅचेस जिंकू शकतो. त्यावेळेचं सेलिब्रेशन कसं असायचं जिंकल्यानंतरचं? ऑफकोर्स, कारण पहिल्या प्रथमच आम्ही जिंकलो. मला आठवते पहिल्यांदा आम्ही ऑफकोर्स मुंबईलाच येणार होतो डायरेक्ट, आम्ही म्हणजे हरलो असतो तर आम्ही मुंबईलाच आलो असतो, परंतु जिंकलो म्हणून मग लगेच प्राईम मिनिस्टरने तिथे आम्हाला दिल्लीला बोलवलं. तर त्या तिथे सेलिब्रेशन वगैरे झालं. आता तिथे म्हणजे सगळे पॉलिटिशियन्स ते युजल हात तुरे वगैरे झाले, भाषणं शिकार झाली वगैरे. पण तू जेव्हा दिल्लीवरनं इथे आलो त्यावेळेस आमची ती मोटर केट वगैरे काढली होती, अत्यंत म्हणजे ती अजून डोळ्यासमोर हलत नाही, अविस्मरणीय की वानखडे साहेब होते, मला स्वतः कारमध्ये बसले होते आणि संबंध दुतर्फा म्हणजे एअरपोर्ट टू आम्ही CCIला जिथे फंक्शन झालं आम्ही उतरल्यानंतर ते संबंध तर्फा असं क्राऊड वगैरे, आणि त्यामुळे खरं ती अजून फिल्म माझ्याकडे आहे आणि काय काय अगदी जेव्हा वाईट वाटतं तेव्हा मी ती फिल्म बघत बसतो की बरं वाटतं. म्हणजे लोकप्रियता जी आहे क्रिकेटची ती तेव्हापासून सुरू झाली असं म्हणतात. खरोखर म्हणजे क्रिकेट आहेच आपल्या देशात, क्रिकेट आहेच, भयंकर प्रेमच आहे आपलं. आपण म्हणतो तू आपला गेम आहे, पण क्रिकेट हाच आपला नॅशनल गेम आहे, क्रिकेटवरच प्रेम आहे. बरोबर. या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये येण्यापूर्वी तुम्ही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत होतात त्याआधी, आणि तुमची शाळा किंवा कॉलेज म्हणजे छबिलदास शाळा, त्याच्यानंतर कॉलेज एल्फिस्टन रुईया, तर रुईयामध्ये तुम्हाला ब्रेक मिळाला किंवा कसं झालं? मी छबिलदास शाळेत होतो तेव्हा तिथे क्रिकेट बिलकुल कळत नव्हतं आणि तो पण मला क्रिकेटची खरोखर तशी कल्पना नव्हती, पण शिवाजी पार्कला जन्मल्यामुळे आम्ही गल्ली क्रिकेट, टेनिस बॉलनी वगैरे खेळायचो, तेवढीच कल्पना होती. आणि नंतर मग अर्थातच तेव्हा मला जरा चांगले मार्क्स वगैरे मिळाले होते SSCला आणि रुईयाला पण मला फर्स्ट इयरला चांगले, एल्फिस्टनला पण चांगले मार्क्स मिळाले आणि म्हणूनच मला वाटतं की त्यावेळेस मला सांगितलं की तू अभ्यासावर जास्ती कॉन्सन्ट्रेट कर. पण आमच्या पाठीमागे आमचं एक रुईया कॉलेजचा नंदू राजे म्हणून त्या रुईया कॉलेजचा तो कॅप्टन होता,
तो आमच्या पाठीमागेच राहायचा. तर त्यांनी मला सांगितलं की अजित, मी तुला गल्लीमध्ये क्रिकेट खेळताना बघतोय, तर तू आमच्या इथे रुईया कॉलेजला का नाही? तर आमचं टीम एवढी खास नाहीये, तर तू आलास तर बरं होईल म्हणून. अच्छा, म्हणजे क्रिकेटसाठी म्हणून तुम्ही रुईया कॉलेजला मी गेलो. आणि म्हटलं, आणि दुसरं की मला रुईया कॉलेज जवळ पण होतं अगदी, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर होतं. शिवाजी पार्क टू रुईया कॉलेज काही एवढं फार नव्हतं. म्हणून म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे. आणि तिकडे प्रिन्सिपॉल्स वगैरे पण चांगले होते, ओक होते, मूर्ती होते वगैरे, एवढे चांगले प्रिन्सिपॉल्स आणि व्हाईस प्रिन्सिपॉल होते. त्यामुळे मला खरोखर त्यांनी पण चिकार एनकरेजमेंट दिली. म्हणजे की मी क्रिकेट खेळत असताना त्यांनी मला संध्याकाळी म्हणजे क्लासेस बुडले की मग संध्याकाळी म्हणजे क्लासेस वगैरे घ्यायचे वगैरे. त्यामुळे मला अभ्यास आणि क्रिकेट पण एकत्र मी करू शकलो. आणि तुम्ही गणितात खूप चांगले होतात. हो, मला ACC मध्ये 300 आउट ऑफ 300 मिळाले. आणि त्यामुळे शैक्षणिक कारकीर्द आपण घडवावी की क्रिकेट, असं दोलायमान अवस्था अशी कधी झाली? हो, ते बऱ्याच वेळा झाली होती. काय आई म्हणायचं की बाळ्या तू जरा अभ्यास कर, आणि मग अभ्यास करून म्हणजे इंजिनिअरिंग कर आणि मग अमेरिकेत जाऊन सेटल हो. त्यावेळेस तो ट्रेंडच होता ना की प्रत्येकानं अमेरिकेत जाऊन सेटल झाला की वा, आपलं मुलांनी काय केलं. तर मला वाटतं पण क्रिकेटमुळे मला वाटतं की ते मला शक्य झालं. नंतर मग आईला आणि वडिलांना पण समजलं की उलट क्रिकेट खेळायला त्यांनी मला उत्तेजन दिलं, त्यामुळेच झालं ते खरोखरच चांगलं झालं. नाहीतर मग काय, इंजिनियर तर झालंच असतं मी, आणि मग अमेरिकेत आलो असतं आणि मग ते आकाशवाणीवर इंटरव्ह्यू नसता मला. म्हणजे खरं तर आपला देश एका चांगल्या क्रिकेटचं नेतृत्व ज्यांनी केलं अशा चांगल्या खेळाडूला मुकला असता असं म्हणायला लागेल. आणि तुमच्यापासूनच खरं तर भारतीय क्रिकेटला लोकप्रियता मिळायला सुरुवात झाली. लोकप्रियतेचा उदय या खेळासाठी जो आहे तो तुमच्यापासूनच झालेला आहे. तुम्ही स्टेट बँकेमध्ये उच्च पदावर, जनरल मॅनेजर पदावरून तुम्ही निवृत्त झालात. तर बँकेच्या सुद्धा तुम्ही मॅचेस खेळलेल्या आहात. हो, बऱ्याचशा. तर तो खेळ कसा असायचा? म्हणजे ह्या खेळापुढे तो खूपच कमी वाटत असेल किंवा काय? त्यावेळेस म्हणजे आमच्या इंटर बँक्स वगैरे मॅचेस व्हायच्या. नंतर आमच्या हैदराबादला मोईनुद्दीनला गोल्ड कपच्या मॅचेस वगैरे व्हायच्या. आणि त्या तिथे सगळे चांगले संघ यायचे, म्हणजे की बंगालमधनं यायचे, कर्नाटकामधनं यायचे, हैदराबादचा पण संघ असायचा, असे चांगले संघ यायचे. त्यामुळे मला आणखी चांगला म्हणजे अनुभव मिळाला बराचसा. आणि स्टेट बँकने मला पण क्रिकेट खेळायला चिकारच वाव दिला. म्हणजे मला नोकरी करायला पण चांगला वाव दिला की मला म्हणजे प्रत्येक वेळेस प्रमोशन्स वगैरे पण मिळत जायचं वगैरे. आणि अर्थातच त्याच्यात मग क्रिकेट खेळायला पण त्यांनी तेवढाच मला वाव दिला. आणि त्यामुळे दोन्ही गोष्टी मला एकत्र चांगल्या जमू शकल्या. बरोबर. सुनील गावस्कर, सनी डेज खरं म्हटलं तर तुमच्याच कारकिर्दीमध्ये उदय झाला गावस्करचा असं म्हणता येईल. तर गॅरी सोबर्स आणि गावस्करचा असा काही किस्सा त्यांना लकी वाटायचा सुनील गावस्कर? गॅरी सोबर्स, कारण सुधीर म्हणजे चांगल्या रन्स वगैरे करायचा आणि त्यावेळेस गॅरीच्या रन्स वगैरे होत नव्हता. तर एकदा दोनदा मग गॅरी यायचा ड्रेसिंग रूम मध्ये आणि सनीला शेक हँड करून द्यायचा. आणि शेक हँड केल्यानंतर बॅटिंगला यायचा तर नेमका रन्स करायचा. तर ते माझ्या लक्षात आलं हे बरोबर नाहीये. तर शेवटी गॅरी सोबत यायचा तर मला कोणते सांगायचं गॅरी सोबत येतोय म्हणून. तर मी लगेच सनीला मग टॉयलेटमध्ये जाऊन लपून बसवायचं त्याला, सेकंड नको. आता गॅरी इथे यायचा बघायचा वगैरे, सुनील कुठे गेलं तर म्हटलं की बाहेर तिथे प्रॅक्टिस वगैरे करतोय. मग तो निघून जायचा आणि मग लगेच बॅटिंगला जेवायचं, लगेच आउट व्हायचं. पण क्रिकेटर्स जनरली सुपरस्टिशियस असतात. सेकंड तर गॅरीला सुनील बरोबर सेकंड केलं की नेमका रन्स करायचा. सुनीलला मला लपून आणि सुनील जरा शॉर्ट असल्यामुळे लगेच लपायचा. सोपं होतं लपवायला. पण एकूण त्यावेळेला म्हणजे तिथलं ड्रेसिंग रूम मधलं म्हणा वातावरण खूप खेळीमेळीचं असायचं. म्हणजे खिलाडू वृत्ती आपण जी म्हणतो ती खूपच होती. आज मात्र हे कुठेतरी कमी होतंय असं वाटतं का? नाही, आता काय मला माहित नाही एक्झॅक्टली. पण त्यावेळेस काय सांगायला मला? त्यावेळेस आम्ही म्हणजे असे गाणी वगैरे म्हणायचो आणि बेसिकली आम्ही कुठेही फंक्शनला जा किंवा कोणाच्या घरी वगैरे बोलत आम्ही सगळे टीम वगैरे जायचं. असं एकाला घेऊन नेला वगैरे असं काही नाही. मला वाटतं की हे आम्ही ठरवलंच होतं की कोणाला जायचं असेल तर सगळ्या टीमनी वगैरे जायचं वगैरे आणि एकत्रच जायचं. कुठे जायला काही हरकत नाही, पण जेवढ्या खेळाडूंना जाता येईल तेवढं त्यांनी न्यायला पाहिजे म्हणून. तर मला वाटतं त्याच्यामुळे असं ते संघटित एक वृत्ती ती आमच्यात निर्माण झाली. बरोबर. हे आपल्या संघाच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, तसंच दुसरा संघ म्हणजे वेस्ट इंडिजचा असेल किंवा इंग्लंडचा संघ असेल तर त्यांच्याशी सुद्धा तुमचे संबंध खूप चांगले असायचे.
वेस्ट इंडिज बरोबर खरोखरच मजा यायची. म्हणजे की गॅरी सोबर्स काय, रोहन कनायक काय, रॉय फ्रेडरिक्स वगैरे हे खेळाडू खरोखर खेळाडू वृत्तीचे होते. म्हणजे की असं त्यांना कधीच वाटलं नाही. आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो जमैकामध्ये काय की बार्बाडोसमध्ये वगैरे काय, तर त्या तिथे ते नेहमी त्यांच्या घरी वगैरे पण आम्हाला बोलवायचे वगैरे. आणि जनरली मला वेस्ट इंडिजचे खेळाडू फार आवडतात, कारण खेळाडू वृत्ती भयंकर असते, हॅपी गो लकी असतात, एन्जॉय म्हणजे लाईफ असं त्यांची असते, ती वृत्ती असते, आनंद घ्यायचा, आनंद लुटतात वगैरे आणि मोठ्याने हसायचं. त्यामुळे इंग्लिश खेळाडू जरा खडूस असतात, हो भयंकर, पोकर फेस वगैरे, हसायचं नाही वगैरे, कारण ते प्रोफेशनल असतात आणि त्यांचं सतत चालूच असतं क्रिकेट खेळणं वगैरे. परंतु एवढे खेळाडू नसतात आणि म्हणून त्यांच्याशी जरा वागताना वगैरे आपण पण तसंच वागायला पाहिजे, टिट फॉर टॅट आपण म्हणतो ना तसं. बरोबर. निवड समितीवरती सुद्धा तुम्ही होतात, निवड समितीचे अध्यक्ष आपण होतात, तर हे काम किती कठीण होतं? शिकारच कठीण आहे, कारण आपल्या देशात फारच कठीण आहे. एक तर म्हणजे की आपला एवढा मोठा देश आहे आणि सगळ्या मॅचेस बघता येत नाहीत, त्यामुळे थोडंसं येतं. आणि एवढ्या मोठ्या देशातून 11 खेळाडू फक्त निवडायचे, तर प्रॉब्लेम होतो. तर कुठे काहीतरी गाढवपणा होतोच, त्यामुळे थोडंसं चुकल्यासारखं होतं. परंतु मजा येते. आपला कॉन्शियस जोपर्यंत क्लिअर असतो तोपर्यंत काही वाटत नाही. प्रेशर्स पण खूप असतील, प्रेशर पण चिकार असतं. परंतु जोपर्यंत मग ती टीम चांगली करत असते त्या पण लोक बोलत नाहीत. पण जेव्हा टीम चांगले करत असते मग शिव्या मिळतात, पण ठीक आहे. पण पराभव झाला की मग सगळं बदलून जातं सगळीकडे. विशेषतः आपल्या देशामध्ये म्हणजे क्रिकेट म्हणजे प्रसिद्धी आणि क्रिकेट म्हणजे पैसा असं एक समीकरण झालेलं आहे. तर याबद्दल काय सांगाल? म्हणजे क्रिकेटमध्ये जायचं तर पैसा भरपूर मिळणार आपल्याला आणि प्रसिद्धी सुद्धा खूप मिळेल, अशी एक आजच्या पिढीची भावना आहे. काय सांगाल? आमच्या प्रसिद्धी होती पण पैसा नव्हता ग. प्रसिद्धी होती पण मजा असते की प्रसिद्धीमुळे वगैरे. मला स्टेट बँकेमध्ये वगैरे त्याच्यामुळे मान होता चांगला, बरंचसं प्रमोशन वगैरे मला मिळालं वगैरे. तर प्रसिद्धी तर असतेच आणि एक मजा असते, कारण क्रिकेट हा आपला जवळजवळ नॅशनलच गेम आहे, मी म्हणालच होतं. त्यामुळे क्रिकेट खेळायला इथे मजाच येते, परंतु हरल्यानंतर जरा वाईट वाटतं. पण आत्ताच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये करिअर करणं हे कठीण आहे, सोपं आहे? काय सांगाल? का दोन्ही आहे? करिअर मला वाटतं चांगलं करणं, कारण त्याच्यात मान पण आहे आणि पैसा पण आहे. आणि तुम्ही चांगला क्रिकेट खेळलात तर म्हणजे आता हायर लेवलला नाही, फक्त टेस्ट क्रिकेटलाच मिळतं किंवा इंटरनॅशनल क्रिकेटलाच पैसे जास्त मिळतात असं नाही. परंतु इव्हन खालच्या खाती की रणजी ट्रॉफीला वगैरे पण खाली क्रिकेटर्सना चांगला पैसा मिळतोय. तेच त्यांना तेवढा नोकरी करून मला नाही वाटत तेवढा पैसा मिळतो, आणि त्याच्याबरोबर पैशाबरोबर त्यांना थोडा मान पण मिळतो. त्याला एक सामाजिक दर्जा त्यांना थोडासा क्रिकेट बॅट घेऊन गेले की लोक सगळे बघत असतात, ग्राउंडवर चाललाय वगैरे, शेजारी पाजारी सगळे बघत असतात. तर त्यामुळे जरा एक सारा सामाजिक दर्जा पण आलेला असतो की आहे खेळाडू म्हणून. आजकाल तर आपण बघतो की खूप मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन लहान लहान मुलं अगदी चाललेली असतात आणि खूप जड बॅगा त्यांच्याकडे असतात आणि प्रत्येकाला सचिन तेंडुलकर व्हायचं असतं असं एक स्वप्न असतं. पण हे पुढे जाऊन करणं हे फार कठीण होतं. म्हणजे फार कमी मुलं असतात जी अर्थात पुढे जाऊ शकतात. तर अशा वेळेला तुम्ही काय सांगाल अशा मुलांना, पालकांना त्यांच्या? मला वाटतं की प्रयत्न तर करायलाच पाहिजे, कारण सचिन खेळायला लागला तेव्हा कोणाला कल्पना होती तो एवढा मोठा होऊ शकेल वगैरे. मला वाटतं अशी एक थेअरी होती, सायंटिफिक थेअरी होती की आउट ऑफ 100 बेबीज बॉर्न त्यातल्या 33 जी मुलं असतात ती त्यांच्याकडे काही ना काहीतरी एक प्रकारचे टॅलेंट असतात आणि त्यांना जर चांगल्या रीतीनं एनकरेजमेंट दिली तर ते खरखर पुढे येऊ शकतात. तर ही 33 मुलं ही शोधून काढणं हे मला वाटतं आपल्या सरकारचं काम आहे की आपल्या असोसिएशन्स वगैरे काम आहे. परंतु असं टॅलेंट प्रत्येकाकडे असू शकतं. आणि एक प्रकारचं की आयुष्य पण आपण जर खेळ या दृष्टीनं बघायला गेलं तर खरोखर आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. आयुष्यात थोडंसं खेळमेळीचं पण वातावरण होऊ शकतं. आपण जसं मगाशी म्हटलं तसं पैसा, प्रसिद्धी हे सगळं क्रिकेटमुळे मिळतं. तसंच आणखीन या क्रिकेटमुळे किंवा कुठच्याही खेळामुळे काय काय माणसाला मिळू शकतं, कसे बदल स्वतःमध्ये घडत जातात, एक शिस्त पण चांगली मिळते जीवनाला, किंवा काय सांगाल? डेफिनेटली, कारण ह्याच्यामुळे एक चांगली शिस्त लागते. आता जसं मी क्रिकेट खेळायचं असेल वगैरे
तर डेफिनेटली आम्हाला लवकर उठावं लागतं, लवकर जावं लागतं, सकाळी 9 वाजता तयार वगैरे व्हावं लागतं. त्याचं ऑफिसला जायचं असतं तर ठीक आहे, थोडंसं अर्धा तास उशिरा गेलं तर नंतर अर्धा तास बसता येतं, पण तसं क्रिकेटच्या बाबतीत खेळता येत नाही. ही शिस्त लागते डेफिनेटली. ह्याच वेळेस लंच टाईम असतो, ह्याच वेळेस टी टाईम वगैरे असतं. आणि जसं की एक टीम स्पिरिट पण एक भावना होते, म्हणजे की जसं आपण बॅडमिंटन किंवा असं टेनिस किंवा हे जसं फक्त एकच माणूस खेळू शकतो, तसं नाही की ह्याच्यात 11 जण खेळू शकतात. त्यामुळे एक टीम स्पिरिट तयार होते आणि ती भावना आपल्याला संबंध आयुष्यभर पुरू शकते. वा, तुम्ही स्वतः डावखुरे बॅट्समन होतात, फलंदाज होतात, आणि स्लिपमधलं क्षेत्ररक्षण जे आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही नावाजलेले आहात, आणि नेतृत्व तुमचं. तर या तिन्ही गोष्टींसाठी आजही तुमचा लौकिक आहे. तुम्हाला स्वतःला यातलं सगळ्यात आव्हानात्मक काय वाटतं? बॅट्समन म्हणून, फिल्डिंग का कॅप्टनशिप? हे मला वाटतं एकमेकांना पोषक आहे. म्हणजे की जसं बॅटिंगमुळे पहिल्यांदा मी कॉन्सन्ट्रेट करू शकलो, आणि बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे नेतृत्व मिळालं, की ज्या बॅटिंगमध्ये मी जास्तीत जास्त रन्स वगैरे करू शकलो, आणि त्याच्यामुळे मी नेतृत्व बरं वाटतं की थोडंसं आपण लोक आपल्या अंडर खेळतात वगैरे, त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते आपण करू शकतो आणि यांच्याकडून करून घेतो. त्यांच्याकडून करून घ्यायला जेवढं आपल्याला डिफिकल्ट असतं तेवढं आपण स्वतःहून करायचं म्हणजे थोडं सोपं नसतं. म्हणून ते मला वाटतं की अवघड असतं, आणि हे नेतृत्व करतानाच आपल्याला कळून शकतं. आणि दुसरं नेतृत्व करताना कळून शकतं की आपण आपल्या संघासाठीच खेळत नाही, परंतु आपण आपल्या देशासाठी खेळतोय, आणि देशासाठी काहीतरी करावं लागतं. आणि म्हणून त्याच्यामुळे मला वाटतं नेतृत्व करायला जेवढी मजा येते तेवढी कशातच मजा येत नाही. आणि हे नेतृत्व करताना सगळ्या खेळाडूंना आपल्या एकत्र बांधणं आपल्या टीममध्ये, ही थोडीशी कसरत असेल ना? म्हणजे काही खेळाडू त्यातले आपल्यापेक्षा वयाने मोठे सुद्धा असू शकतात, आणि काही लहान सुद्धा. जसे तुमच्या वेळेला मला वाटतं गावस्कर आणि हे सगळे ज्युनियर आपल्याला होते, उंचीने पण. तर या सगळ्यांना सांगणं म्हणजे किंवा एखादी गोष्ट आपण अधिकारवाणीने सांगणं, हे कसं जमायचं? फक्त तू म्हणतेस की वयानी वगैरे लहान तेवढंच नाही, परंतु आपल्या देशाचं नेतृत्व करणं फार डिफिकल्ट असतं. कारण एक बंगालचा असतो, एक कर्नाटकाचा असतो, एक मद्रासचा असतो वगैरे, त्यांची प्रत्येकाची लँग्वेज, आणि त्यात ते 2-3 प्लेयर्स ते स्वतःच्याच भाषेत बोलत असतात. ह्या सगळ्यांना एकत्र करणं, आपल्याकडे 13 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत, आणि बाकीच्या किती डायलेक्ट्स आहेत माहित नाही मला, पण एवढ्या आहेत, तर ह्या सगळ्यांना एकत्र करणं भयंकर डिफिकल्ट. पण भारताच्या टीमचं नेतृत्व करणं हे भयंकर डिफिकल्ट असतं. या लोकांना एकत्र करून, त्यांचं कल्चर एकत्र करून देशासाठी आपण खेळतोय हे त्यांच्यात ते रुजवणं हे एक भयंकर डिफिकल्ट प्रपोजिशन आहे. आणि ते तुम्ही केलंत, लिहिलंय, आणि म्हणून आज सुद्धा तुमची आठवण काढली जाते की आपण ते इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे सामने जे जिंकले तुमच्या नेतृत्वाखाली. तुम्ही क्रिकेट व्यतिरिक्त अनेक संगीत मैफलींना सुद्धा हजेरी लावता, तुम्ही तिथे उपस्थित असता. तर हे रसिकत्व तुम्ही कसं जपलेलं आहे? म्हणजे तुम्हाला हिंदी सिनेमाची आवड आहे, तशीच मराठी संगीताच्या ज्या मैफली असतात तिथे सुद्धा तुम्ही हजर असता. तर हा कान संगीताचा कसा तयार? माझं नशीब की मला बायको तशी मिळाली, कारण ती स्वतः गायची, रेखा. आणि रेखाला भयंकर आवड आहे संगीताची वगैरे, ती कधी मिस नाही करायची. आणि त्याच्याप्रमाणे मला काही वंदना ते काय नंतर तिचं नवरा शिरीष वगैरे हे सगळे माझे चांगले मित्र आहेत वगैरे, आणि ते नेहमी वगैरे बोलायचे, त्यामुळे ही आवड निर्माण झाली. परंतु बेसिकली बायकोमुळे ती मला खेचून न्यायची वगैरे. पहिल्यांदा मी एकटा जायचो तेव्हा झोप यायची, पण नंतर बायकोमुळे मला भयंकर आवड निर्माण झाली, आणि त्याच्यामुळेच मी नेहमी जायला लागलो वगैरे, आणि मग त्याच्यात भयंकर मला रस निर्माण झाला. आणि मराठी गाणी सुद्धा तितक्याच आवडीने ऐकतो मी. कारण लताजीची वगैरे आम्ही त्यापूर्वी जिंकायचो वगैरे, लता दिदी आम्हाला बोलवायची घरी वगैरे, आशाताई पण असायच्या, त्यामुळे आमच्यासाठी एक गाणं वगैरे पण घ्यायचं वगैरे. त्यांना भयंकर आमच्या सगळ्या टीमला वगैरे बोलायचा. त्यांना स्वतःला क्रिकेटमध्ये खूप भयंकर आवड. त्यांनी मला नाही वाटत कुठली मॅच सोडली असेल, टेस्ट मॅच वगैरे बघायची वगैरे, तर त्याच्यामुळे आम्हाला गाण्याची खरोखर आवड झाली. आणि एवढे गान सम्राज्ञी आम्हाला बोलत असताना. टेलिव्हिजनचा उदय जो आहे तो नंतरच्या काळात झाला, पण त्यापूर्वी फक्त आणि फक्त आकाशवाणी होती, आणि आकाशवाणीवरनं हे सगळे क्रिकेटचे सामने जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचत होते. तर त्या काळात तर या माध्यमाचं महत्व खूपच होतं. आज सुद्धा क्रिकेट कॉमेंट्री ही तितक्याच तन्मयतेने ऐकणारे लोक आहेत, श्रोते आहेत आमचे.
तुम्हाला स्वतःला कॉमेंट्रीकडे वळावं असं वाटलं नाही का? मला आवडलं असतं, परंतु तिथे जेवढं कॉन्सन्ट्रेशन लागतं तेवढं माझ्याकडे नाहीये. कारण तिथे तुम्हाला प्रत्येक बॉल बघावा लागतो आणि 5 तास सतत बॉल बघायचं वगैरे. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट प्रपोजिशन. आम्ही बॅटिंग करतो त्यावेळेस म्हणजे थोडंसं आम्ही रन वगैरे काढली का दुसऱ्या नॉन स्ट्रायकर एंडला गेला तर थोडंसं रिलॅक्स होऊ शकतो. पण इथे कॉमेंट्री करायचं म्हणजे प्रत्येक बॉल बघावं लागतं, प्रत्येक फिल्डरकडे बघावं लागतं, तेवढं शक्य नाही. आणि दुसरं की तुम्हाला त्या भाषेवर तेवढं प्रभुत्व पाहिजे. तेवढं प्रभुत्व पण असेल की की त्याची कल्पना नाही. आणि तिसरं की संसारात मग बायको मग चिडते, मग काय सतत क्रिकेट वगैरे म्हणून. पण मी जास्त. आणि चौथं की मला बँकेत वगैरे जरा मोठमोठ्या पदावर वगैरे जबाबदाऱ्या वाढत भूषवण्याचं ते, त्यामुळे तिथे त्याच्यातच मला जास्ती वेळ गेला. म्हणजे आपल्या कुटुंबासाठी वेळ देणं हे सुद्धा तुम्ही तितकंच महत्वाचं मानता. आपल्या आयुष्यामध्ये मैत्रीला खूप मोठं महत्व असतं. तर तुमचे बरेचसे मित्र क्रिकेट आणि ह्या क्रीडा क्षेत्रातले असतील. मला वाटतं वेंगसरकरची आणि तुमची चांगली दोस्ती असं आम्ही ऐकलेलं आहे. तर सुनील गावस्कर पण. तर ह्या मित्रांविषयी काय सांगाल आम्हाला, या मैत्रीच्या नात्याविषयी? एक तर म्हणजे की वेंगसरकर आणि गावस्कर म्हणजे तसं पहिलं तर आम्ही शत्रू, म्हणजे की ते दादर-युनियनला खेळायचे आणि शिवाजी पार्कला खेळायचो. शिवाजी पार्क आणि दादर-युनियनची म्हणजे की जसं लँकेशर आणि यॉर्कशायरची जशा मॅचेस होतात ना तसे व्हायच्या, मारामारीच्या वगैरे. परंतु जेव्हा आम्ही एकत्र खेळायला लागलो मुंबईसाठी वगैरे, तेव्हा आम्ही इतके एकत्र आलो. आणि तसं पाहिलं तर म्हणजे आता सुनील गावस्करचे मामा माधव मंत्री, आता त्यांच्यामुळे मी कॅप्टन झालो. म्हणजे त्यांनी कास्टिंग वोट दिलं आणि ते सिलेक्टर असताना वगैरे. आणि त्याच्यामुळे हे क्रिकेटवर खरोखर प्रेमामुळे त्यांनी, असं नाही की हा शिवाजी पार्कचा आहे वगैरे, कधीच त्यांनी मनात ठरलं नाही. आम्ही नेहमीच असं एकत्र येतो, एकत्र बसतो वगैरे आणि नेहमीच आम्ही चर्चा करतो. पण असं कधी वाटलं नाही की हा दुसऱ्या संघासाठी खेळायचा वगैरे असं. बरं, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात जर का आपण पाहिलं तर अजित वाडेकर, त्याच्यानंतर सुनील गावस्कर, त्यानंतरच्या काळामध्ये कपिल देव, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली. तर आता पुढच्या काळामध्ये असं भारताचं आशास्थान म्हणून तुम्ही कोणकोणत्या खेळाडूंची नावं घ्याल? अजिंक्य रहाणे खरोखर चांगला आहे. विराट कोहली हा पण येऊ शकतो. हे दोघेच माझ्या मते खरोखरच म्हणजे की भारताचं नाव अजरामर करू शकतील आणि त्यांच्याकडे आहे तेवढी कपॅसिटी. आणि त्याच्यावर आपला अश्विन वगैरे हे पण चांगले बॉलर्स आहेत. शमी वगैरे हे खरोखर चांगले बॉलर्स आहेत. ते पण त्यांना चांगली साथ देतील. तर मला वाटते सध्याची आपली भारतीय टीम खरोखरच चांगली आहे. आणि एक त्यांच्याकडे बघितलं की जसं पूर्वी आम्ही जसं अमेच्युअर्स म्हणून जसं खेळायचं, तसे आता हे खरोखर आता प्रोफेशनल क्रिकेट खेळतात आणि त्यांना आता कोणाच्या दुसऱ्या संघाची भीती अशी वाटत नाही. आणि हे एक चांगली गोष्ट आहे भारताच्या दृष्टीनं. आणि त्यांच्याकडे तेवढी क्षमता पण आहे. तर मला वाटतं खरोखरच आपली भारताचं क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल आहे. वा. आणखी एक प्रश्न जाता आता, अंध, अपंग आणि दिव्यांगांसाठी सुद्धा तुम्ही काम करता. तर हे सामाजिक भान हे कसं काय जपलं आणि या क्षेत्राशी तुम्ही कसे जोडले गेलात? मी एकदा क्रिकेट खेळत असताना मला वाटतं की ईस्ट एंडमधनं आम्ही इंग्लंडच्या विरुद्ध आम्ही लोकांना वाटतं की आम्ही मॅच खेळणार वगैरे, पण शेवटच्या चेंडूवर चंद्रशेखरनी विकेट घेतली आणि त्यावेळेस एका अपंगाने म्हणजे ईस्ट एंडमधनं त्याने उडी मारली आणि तो तसाच लंगडत आला आणि माझ्या गळ्यात त्यांनी हार वगैरे घातला. अरे बापरे. आणि तेव्हा मला वाटलं की तू क्रिकेट खेळतोच. मी त्याला विचारलं, तो म्हणतो हो, पण आम्हाला काही फॅसिलिटीज नाही का काहीच नाही वगैरे. आणि त्याच वेळेस आमचे मिरजकर होते आमच्या इथे, फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅपचे ते इन्चार्ज होते. त्यांनी मला एका काहीतरी फंक्शन होतं त्याच्यासाठी बोलवलं होतं. तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आपण असं अपंगासाठी क्रिकेट चालू करूया का. तर ते म्हणाले की का नाही, इट्स व्हेरी गुड आयडिया, कारण या मुलांना पण खेळायला आवडेल वगैरे. मग आम्ही तिथे सुरुवात केली आणि मग ती वाढत गेली आणि मग सगळ्या देशभर झाली. आणि मग आता जरा इंटरनॅशनल पण मॅचेस आमच्या होत आहेत वगैरे. पण जरा बरं वाटतं की ते खेळताना वगैरे त्यांना, कारण क्रिकेट आपल्याकडे म्हणजे तसं नॅशनलच गेम आहे, प्रत्येकांना खेळायला आवडतं. त्यांच्या आयुष्यात हे आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, फार मोठं काम आहे. आणि ते जिंकतात वगैरे त्यांना इतकं म्हणजे एवढे ते हुरळून जातात की बघताना पण खरं आनंद होतो. आणि त्यांचं प्रेम जे असतं ते अगदी निर्व्याज असतं, निर्भेळ असतं, आतून आलेलं असतं.
आणि right. त्याचा अनुभव तुम्ही ती मॅच जेव्हा जिंकलात तेव्हा घेतलात आणि मग तीच साखळी पुढे सुरू राहिली Absolutely. आणि तेव्हापासून. या चांगल्या कामाशी तुम्ही जोडलेले आहात. तर अशाच तऱ्हेचं छान कार्य तुमच्याकडून जे होत आहे त्याच्यासाठी आमच्या खूप शुभेच्छा आणि आजच्या तुमच्या वाढदिवसासाठी सुद्धा मनपूर्वक Thank you. शुभेच्छा. मी पण आकाशवाणीने माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी खरोखर आपला आभारी आहे. थँक्यू. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं ऐश्वर्या दीक्षित आणि चेतना झंझे यांनी. सादर करते राजेश दळवी यांच्यासह मी नेहा खरे आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोते हो, आकाशवाणीच्या संग्रहातली ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या मुलाखतीचं प्रथम प्रसारण 1 एप्रिल 2018 रोजी FM गोल्ड वाहिनीवर करण्यात आलं होतं. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.